भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 28 जुलै 2025 सोमवार. देवाची उपस्थितीत आणि शब्दाने किंवा कृतीने जे काही करता ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा व त्यांच्या मार्फत देव पित्याचे आभार माना. कुलेसीकरण 3 अध्याय 17 वचन. देवाची उपस्थिती हा शब्द तमिळ भाषेत विविध प्रकारे अनुवादित केला गेला आहे, जसे की दैवी उपस्थिती, देवाशी एकत्व इत्यादी. पण कोणताही शब्द वापरला तरी देवाची उपस्थिती राहणे आणि ती समृद्धपणे अनुभवणे हे एका विश्वासणाऱ्याच्या आयुष्यातील एक मोठे आशीर्वाद आहे. एक तरुण स्त्री लग्नानंतर आपल्या पतीच्या घरी आली, पण तिचे स्वागत आनंदाने न होता तिला सासरच्याकडून कठोर वागणूक मिळाली. अगदी तिच्या पतीने सुद्धा तिच्यावर प्रेम किंवा काळजी दाखवली नाही. सैतानाने या परिस्थितीचा उपयोग तिच्या आयुष्यात नैराश्य आणि निराश आणण्यासाठी केला. ती जणू काही जीवित असूनही निर्जीव असासारखी वागू लागली. एके दिवशी त्या तुटलेल्या अवस्थेत तिने चर्चला भेट दिली. उपासनेनंतर तिने आपले दुःख प्रभूच्या सेवकाजवळ व्यक्त केले. त्या सेवकाने प्रेमाने तिला धीर देते सांगितले, प्रिय बहिणी, इतर लोक तुला कौतुक करतात की नाही याने निराश होऊ नकोस. प्रभू तुझे प्रत्येक कार्य पाहतो. तो तुझे कौतुक करतो. तो तुला अतिशय प्रेम करतो. त्याची कृपा तुझ्यावर भरभरून आहे. त्याने तुला स्वतःची प्राणापेक्षाही अधिक प्रेम दिले आहे. नंतर त्याने सांगितले, दररोज घरकाम सुरू करण्यापूर्वी काही क्षण गुडघे टेकवून प्रार्थना कर. प्रभू, या घरासाठी धन्यवाद, या सुंदर कुटुंबासाठी धन्यवाद. तुझ्या दिवसाची सुरुवात प्रभूच्या उपस्थितीत कर. त्या दिवसापासून ही बहीण दररोज प्रामाणिकपणे प्रार्थना करू लागली आणि तिने देवाची उपस्थिती भरभरून अनुभवायला सुरुवात केली. तिला जाणीव झाली की प्रभू तिच्यासोबत आहे, तिला पाहतो आहे आणि तिचा आनंद मानतो आहे. एक दिवस तिने सर्व काम पूर्ण केल्यावर तिला प्रभूचा कोमल आवाज ऐकू आला, शाबास माझ्या लेकी. आणि तिचे हृदय अवर्णनीय आनंदाने भरून गेले. प्रिय देवाचे लेकरा, आपला प्रभूच आपल्याला खरे कौतुक देतो. तोच म्हणतो, शाबास चांगल्या आणि विश्वासू सेवका, तू थोड्या गोष्टीत विश्वासू ठरलास, मी तुला अनेक गोष्टींवर अधिकारी करीन. हे लक्षात ठेवा, देव प्रत्येक क्षणी आपल्याकडे वागत असतो आणि आपल्याला आनंद मानतो. आत्मीय चिंतनासाठी वचन. त्याच्या दारात आभार मानत आणि त्याच्या प्रज्ञात स्तुती करत शिरा त्याचे आभार माना व त्याचे नाव गौरव. कारण प्रभू चांगला आहे, त्याचे प्रेम चिरकाल टिकते, त्याची निष्ठा पिढ्या असते. स्तोत्र संगीता 100 अध्याय वचन 4 आणि 5. आजचे बायबल वाचन सकाळी स्तोत्र 46 अध्याय, 47 अध्याय, 48 अध्याय. सायंकाळी प्रसिद्धीची कृती 28 अध्याय. धन्यवाद.